गुड मॉर्निंग टॅलेंट राव. गुड मॉर्निंग भैया साहेब. कधी आला? ठीक आहे, आता तुमचे सूर्यनमस्कार चालू असताना. अच्छा, भैया एक विचारू का? विचार की. काही बी झालं तरी तुम्ही सूर्यनमस्कार घालत असता, त्यात अजिबात खंड पडून देत नाही. असं कसं? टॅलेंट, सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे आहेत माहितीये का? माहिती आहेत की. सांग बरं. मनाला शांती लाभते करेक्ट आहे, आणि दुसरं चित्त थाऱ्यावर येतं. एकदम करेक्ट आहे. आणि त्याची आता आपल्याला गरज आहे. जय श्रीने शांत डोक्याने राहून जे केलं ना, खरं तर आपण ते करायला पाहिजे होतं, पण आपण नाही केलं का? कारण आपलं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आणि आता ते आले. हा, मग आता पुढं काय? पुढं काय कळल की वेळ आल्यावर. हा भैया एक विचारू का? विचार की. त्या दिवशी तुम्ही आजच्या घरी जाऊन माफी मागितली, त्याचं कारण काय? जय श्रीनं सांगितलं म्हणून. म्हणजे जे स्त्री सांगेल तसं करायचं आपण? हा, नॉट एक्झॅक्टली. मग हा, तसं करतोय असं भासवायचं. कसं आहे टॅलेंट, जयश्री जी काही करेल ना ते आपल्यासाठी चांगलंच असेल. हा, याचा विचार मी केलाच नव्हता भैया. हा टॅलेंट, मला सांग, दुश्मनावर जर का वार करायचा असेल तर कुठं करायचा? पाठीवर. बरोबर चुकलाच बघ. आम्ही पण हाच विचार करत होतो, पण तसं नाही. दुश्मनाला गाफील ठेवून त्याच्या पाठीवर वार करणं चुकीचं आहे टॅलेंट. मग काळजावर वार करावा टॅलेंट, काळजावर. कारण काळजावर केलेला घाव लवकर भरत नाही. दुश्मनानं पाठीवर केलेल्या वारापेक्षा मित्रानं काळजावर केलेला वार लय डेंजर असतो टॅलेंट, आणि त्यातून लवकर सावरायला होत नाही. हा, म्हणजे आता मैत्री करून वार करायचा. देर यू आर. हा भैया, आता एक लास्ट क्वेश्चन. ए, सकाळी काय नाश्त्याला प्रश्नपत्रिका खाऊन आले का रे? हा, तसं नाही भैया. किती प्रश्न विचारतोय? बरं विचार. हा, अहो तुम्ही इथं सूर्यनमस्कार घालता घालता ते जयश्री समोर डायरेक्ट साष्टांग दंडवत घातला. कसं आहे टॅलेंट, नमस्काराशिवाय चमत्कार नाही. आणि आता चमत्कार घडायची वेळ आली. कसला चमत्कार? कळल कळल, वेळ आल्यावर सगळ्यांना कळल. नाना, नाश्ता आता करणार का थोड्या वेळानं आणू? आत्ता झालं, देवपूजा झाली माझी. बर, जितू भाऊजीने पण बोलवा, बाहेरच असतील. होय, तू नाश्ता घेऊन ये. आणते. नाना, अहो आमची चूक झाली, पुन्हा नाही असं होणार. मुदत दिली होती ना. अहो होय, पण लेकीचं लग्न केलं ना, म्हणून. म्हणून म्हणून काय? अर्जी तू असं का केलंस? काय गरज होती याची? काय झालं? कोण होते ती लोक? ते शेतीच्या कामाचं बोलायला आलते ना, ते बोलत होतो.
का फेडरेशनची बातमी आली काय एवढं मन लावून वाचती? मी काय फक्त फेडरेशनच्याच बातम्या वाचते वय, दुसरं काय वाचायचं माहित नाही का? हे थांब ग. समाधान्या, काय? अरे मी काय म्हणते, आज 8-10 दिवसात जाणार आहे असं शीतलच्या बोलण्यात नाही ऐकलं मी. मला बी म्हणत होता 8 दिवसात जायला लागेल म्हणून. अरे त्या दोघांचं आपल्यालाच काय तर बघितलं पाहिजे. काय ग? हा वय वय, बरोबर आहे. अजिंक्य 8 दिवस आहेत ना, त्यावर शेतात काय पेरायचं, शेतातली काय काय कामं करायची ती समधी करू. हा कसं आहे, पुन्हा माणसं हाताला गावत नाहीत ना, आणि एकतर गडी माणसं मिळत नाहीत. मग अजिंक्य आहेत त्यावर समधी कामं उरकून घेऊ. आजा काही गडी आहे ग, तू हाय तर समधी कामं उरकून गेला. हाय का आता? मी कवा गडी म्हणले त्यांना, फक्त गडी मिळत नाहीत असं म्हणले. आता अजिंक्य आहेत तर त्यांच्या मदतीनं समधी कामं करून घेऊ म्हणलं. अगं पुष्पे, मी बोलतेय काय आणि तुझं काय वेगळं चाललंय. पुष्पे, तू जरा थांब की, मधीच काय बोलतीस ग? जरा शांत राहा. जीजे, काय म्हणत होतीस तू? अरे काय नाही र, पोरांचं नवीन लगीन झालंय, त्या दोघांना कुठं बाहेर फिरायला जायचं असेल तर तूच बोलून बघ की त्याच्याशी. आजा काय तुला स्वतःहून बोलणारच नाही र. होय की, माझ्या लक्षातच आलं नाही, कामाच्या नादात विसरलो. आणि आजा बी काय बोलला नाही मला. अरे ते बोलणारच नाही म्हणून मी काय म्हणते, तूच विषय काढ. काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? अहो ती तिकडे फिरायला गेल्यावर इकडे कोण बघणार? इकडचं काय बघायचंय? अहो म्हणजे घर हाय का इकलं, घरचं कोण बघायचं? अगं इथं तू आहेस की बघायला. हा, तू आहेस, जयडी आहे, आम्ही आहे. हा, घरातलं काय शेतातलं बी काम बघू, पण त्या पोरीला येळ द्यायला जमणार आहे का आजाला परत? हा, जाऊन येऊ देत 2 दिवस कुठेतरी फिरायला. हा तेच मी पण म्हणते. परत आयुष्यभर घरच सांभाळायचंय तिला. इथं चहा लवकर येवर ना, आणि मन आयुष्यभर घर सांभाळणार आहे. अगं नवीन नवरी आहे, शिकल की हळूहळू. चहा करायला शिक म्हणावं लवकर. गरमागरम चहा. मामा, जीजी घ्या. वा वा. मामी, लवकर केलंय की आज? हा आज मी लवकर उठले ना. कसा केलाय काय माहित. मी सांगितलंय तसा केलाय का गुळवणी केलाय कुणाच ठाऊक. मामी थांबा, ही घ्या. साखर कशाला बाई? आधीच गुळवणी करतीस आणि त्यात वरनं साखर टाकू वय? नाही नाही, तुमच्या चहात साखर नाही टाकली. का? उगाच माझ्याकडून जास्त साखर पडली तर तुम्हाला त्रास नको ना, म्हणून म्हणलं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेता येईल. दातीत कला काय झालंय? असं कोणी वरनं साखर देतं बाई? चहात किती साखर लागते हे प्रमाण कळेल ना का तिला? अगं दिली ती बघ, पोरगी हुशार आहे, उगाच वाद नको म्हणून वेगळी साखर दिली तिला. पुष्पे, आता तुला पाहिजे तेवढी घे बर का साखर.